अंबरनाथ नगरपालिकेनं सरत्या आर्थिक वर्षात तब्बल 94% मालमत्ता कर वसुली केली आहे। या कामगिरीबद्दल नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी कर विभागाच्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलंय। अंबरनाथ नगरपालिकेत 2025-26 या आर्थिक वर्षात 59.10 कोटी इतकी मालमत्ता कराची मागणी होती। त्यापैकी 31 मार्च पर्यंत 55.58 कोटी रुपये वसुली करण्यात आली। विशेष म्हणजे यापैकी 17.96 कोटी रुपये हे याच वर्षीपासून सुरू झालेल्या ऑनलाईन पद्धतीनं भरण्यात आले। यंदा जास्तीत जास्त मालमत्ता कराच्या वसुलीसाठी अभय योजना देखील जाहीर करण्यात आली होती। या योजनेचा कर वसुलीत मोठा फायदा झाला। मागील थकबाकीची देखील यंदाच्या वर्षी अभय योजनेमुळे चांगली वसुली झाली। तर यंदा नव्यानं 17% नव्या मालमत्तांची नोंदणी झाल्यानं मालमत्ता करात वाढ झाली। मालमत्ता कर हा अंबरनाथ पालिकेचा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असून यंदा तब्बल 94% वसुली झाल्यामुळे पालिकेची आर्थिक स्थिती भक्कम बनली आहे। या कामगिरीबद्दल नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी कर अधीक्षक प्रतीक्षा सावंत, कर अधिकारी नरेंद्र संखे, प्रशांत राणे आणि उपमुख्याधिकारी उमेश राऊत यांचं अभिनंदन केलंय। 31 मार्च 2026 हे आपलं आर्थिक वर्ष संपलेलं आहे आणि तुम्हाला आज अंबरनाथ नगरपालिका मालमत्ता कराची 59.61 कोटी इतकी कर होतं। त्याच्यामध्ये आपण 55.58 कोटी इतकी कर वसुली झालेली आहे, म्हणजेच 94.5 इतकं आपण कर वसुली झालेली आहे। त्याचबरोबर आपण ह्यावर्षी ऑनलाईन पद्धतीने नागरिकांना हे केलं होतं की ऑनलाईन पद्धतीने जास्तीत जास्त कर भरा, जेणेकरून त्यांनासुद्धा लाईनमध्ये लागायची गरज नाही आहे आणि आपल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पण वेळ वाचणार आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला हे मिळालेलं आहे, चांगलं प्रतिसाद मिळालेला आहे नागरिकांचा आणि 17.96 कोटी इतकं ऑनलाईन भरणा झालेला आहे। आणि त्याचबरोबर आपण विविध ठिकाणी आपले जे संकेतसाहेब आहेत कर अधिकारी, त्याचबरोबर आपले मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये पूर्ण विविध ठिकाणी शहरामध्ये कॅम्प्स लावलेले होते। त्याचबरोबर घरोघरी जाऊन कर वसुली झालेली आहे। त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा फायदा आपल्या पूर्ण कर वसुलीमध्ये झालेला दिसून येतोय आणि एक चौथ्यांदा आपण हा उच्चांक कर वसुलीचा गाठलेला आहे।